नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप पुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर जर तुम्हाला पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल इंजिनिअरिंगसाठी तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पुण्यामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्याचसोबत ते कॉलेज ऑटोनॉमस आहे की नाही, तसेच त्या कॉलेजची फी आणि त्या कॉलेजमधील टेक ब्रांचेसचे कट ऑफ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याचे काही फीचर्स आपण इथं पाहूयात. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट. त्याचबरोबर ऑफलाईन 1 to 1 काउन्सिलिंग सेशन्स आपण कंडक्ट करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट या काउन्सिलिंगमध्ये मिळणार आहे. त्याचसोबत कॅप रजिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, तर यामध्ये आपण तुम्हाला पूर्ण गाईडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग परचेस कराल, तर त्यावेळेस तुम्हाला एका डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ऍड करणार आहोत. त्याचबरोबर आपण लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा कंडक्ट करणार आहोत आणि येस, हे सर्व फीचर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 1199 रुपये मिळणार आहे. तर ही काउन्सिलिंग परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण काउन्सिलिंगच्या फॉर्मची लिंक प्रोव्हाइड करतोय. तर तिथे जाऊन तुम्ही प्रोसिजर करून पेमेंट करून ही काउन्सिलिंग परचेस करू शकता. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की पुण्यामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस. तर या लिस्टमधील पहिलं कॉलेज ऑब्व्हियसली सीओईपी पुणे. तर या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 6006. तर हे एक ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज आहे आणि याच्या फीचा जर विचार केला आपण, तर 1,35,000 अराउंड याची फीज आहे. ओके, पुण्यामधील वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज हे आहे आणि महाराष्ट्रामधील सुद्धा वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर याचा आपण कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ पाहिला, तर हा कट ऑफ किंवा मी जी सांगतोय ती फी ओपन साठी असणार आहे. तर याचा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ जर आपण पाहिला, तर 99.84 पर्सेंटाईल म्हणजेच 322 तुम्हाला रँक आला पाहिजे. तर त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग सीओईपी मध्ये मिळेल. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा जर आपण ओपनचा कट ऑफ पाहिला, तर 99.70 हा त्याचा ईएनटीसीचा कट ऑफ आहे. त्याचबरोबर रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कट ऑफ 99.66 हा सीओईपीचा कट ऑफ आहे ओपन साठीचा. तर मित्रांनो, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे हे आणि भरपूर साऱ्या सीईटी एस्पिरंटचं म्हणजे सर्व सीईटी एस्पिरंटचं हे ड्रीम कॉलेज आहे. तर त्याचबरोबर या लिस्टमध्ये सेकंड नंबरला कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी धनकवडी पुणे. तर या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 6271. तर हे एक ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज आहे. ओके, पहिल्यांदा हे नॉन ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज होतं, पण 1 वर्षापूर्वी हे ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज झालेलं आहे. आणि याचा फीचा जर विचार केला आपण, तर 1,03,000 अराउंड तुम्हाला फी पडेल ओपन साठीची. बरोबर, कॅटेगरीचे बेनिफिट तुम्ही या कॉलेजमध्ये घेऊ शकता. म्हणजे समजा ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल किंवा एनटी असेल, तर त्यानुसार तुम्हाला फी स्ट्रक्चर नुसार याची फी पडणार आहे. तर त्याचबरोबर या कॉलेजचा आपण जर कट ऑफ जर विचार केला, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 99.67 जर हा कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 98.96, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 99.46, तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याच्यासाठी 99.41 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग याच्यासाठी 99.15. या ज्या दोन ब्रांचेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, तर या नवीन इंट्रोड्यूस झालेल्या ब्रांचेस आहेत पीआयसीटी मध्ये. तर मित्रांनो, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे हे आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी पुण्यामधील टॉप कॉलेजमध्ये हे कॉलेज येतं. तर याचं प्लेसमेंट रेकॉर्ड जर आपण पाहिलं, तर भरपूर साऱ्या मुलांना इथून प्लेसमेंट मिळते. म्हणजे ऑलमोस्ट 95-96% मुलांना इथून प्लेसमेंट मिळते. तर त्याच्यानंतरचं कॉलेज आहे MKSSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन्स पुणे. ओके, कर्वेनगरमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे आणि याच्या फीचा जर आपण विचार केला, तर 1,68,000 याच्या दरम्यान त्याची फी ओपन साठी पडेल. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6276 आणि हे फक्त मुलींसाठीच कॉलेज आहे. तर याचा जर कट ऑफचा आपण जर विचार केला, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 96.87. देन कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ओपनचा याचा कट ऑफ आहे 98.73. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी याचा ओपनचा कट ऑफ आहे 98.37. तर मुलींसाठी वन ऑफ द बेस्ट हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्याचं. आणि याच्या प्लेसमेंटचा जर विचार केला आपण, तर ऑलमोस्ट 90-95% मुलांचे या ठिकाणी प्लेसमेंट होत आहेत. देन या लिस्ट मधील फोर्थ नंबरचं कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडी पुणे, म्हणजेच व्हीआयटी पुणे. याच्या इन्स्टिट्यूट कोडचा जर विचार केला, 6273 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. तसंच हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे आणि याची जर फी जर आपण पाहिली, तर 1,92,000च्या दरम्यान त्याची फी असणार आहे ओपन साठीची. बरोबर. तर
याचा जर आपण कट ऑफचा विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 99.23. ओके. देन ईएनटीसी इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 98.07. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी याचा कट ऑफ आहे 99.01. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स कट ऑफ आहे 98.45. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याचा कट ऑफ आहे 98.66. तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML याचा कट ऑफ आहे 98.85. तर मित्रांनो, वन ऑफ द बेस्ट हे पुणेचं कॉलेज असणार आहे. प्लेसमेंट रेकॉर्ड छान आहे या कॉलेजचं. तसेच कॅम्पस सुद्धा या कॉलेजचं खूप छान आहे. तर मित्रांनो, या लिस्टमधील 5th नंबरचं कॉलेज आहे PCCOE पुणे, पिंपरी चिंचवड ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6175 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. तसेच याच्या फीचा जर आपण विचार केला तर 1,63,000 याची फी पडणार आहे ओपनसाठी. तर मित्रांनो, याच्या कट ऑफचा जर विचार केला आपण तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 98.89. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 99.97. ओके. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 96.93. तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज याचा कट ऑफ आहे 97.86. देन कॉम्प्युटर सायन्सेस अँड इंजिनिअरिंग AIML याचा कट ऑफ आहे 98.24. तर मित्रांनो, एक बेस्ट कॉलेज आहे पुण्यामधील इंजिनिअरिंगसाठी. टायर 1 मध्ये हे कॉलेज येतं. त्याचबरोबर 6 नंबरचं कॉलेज आहे VIIT पुणे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे VIT पुणे आणि VIIT पुणे हे सध्या मर्ज आहेत. पण तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय, त्याच्यामुळे इथं 2 स्लाइड आपण सेपरेट बनवलेले आहेत. हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. म्हणजेच थोडक्यात आता हे VIT नावाने ओळखलं जातं. ओके. 2 इन्स्टिट्यूट मर्ज झाले आहेत. देन 7 नंबरचं जर आपण कॉलेज पाहिलं तर पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड GK पाटील वाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे. ओके. याचा जर इन्स्टिट्यूट कोड आपण जर पाहिला तर 6274 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे आणि याला शॉर्ट फॉर्म मध्ये PVG पुणे असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच हे एक नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ओके. आणि एफिलिएटेड आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीसाठी. देन याच्या जर फीचा जर विचार केला तर 1,04,000 याची ओपनसाठीची फीज असणार आहे. तर याचा आपण कट ऑफ पाहू तर कट ऑफ आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 97.78. देन IT साठी याचा कट ऑफ आहे 97.33. देन ENTC इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 92.90 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स याच्यासाठी कट ऑफ आहे 96.32. देन या लिस्ट मधील नेक्स्ट कॉलेज आहे DY पाटील प्रतिष्ठान, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी पुणे. ओके. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6272. हे एक ऑटोनॉमस टाईपचा इन्स्टिट्यूट आहे. तसेच या कॉलेजच्या फीचा जर आपण विचार केला तर 1,33,000 अराउंड याची फीज आहे. ओके. तर याच्यासाठी आपण जर कट ऑफचा विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याचा कट ऑफ आहे 98.07. देन ENTC इंजिनिअरिंग 92.07. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 97.12. देन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याचा कट ऑफ आहे 95.10. तसेच रोबोटिक्स अँड ऑटोमेशन याचा कट ऑफ आहे 87.69. तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला फीज आणि कट ऑफ सांगतोय हे ओपन साठी असणार आहे. कॅटेगरी वाईज हे व्हॅरी होऊ शकतं. देन नेक्स्ट कॉलेज आहे PCCOE रावेत. ओके. याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6822. ओके. तर रावेतमध्ये हे कॉलेज सिच्युएटेड आहे. तर हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याचबरोबर याची फीज 1,34,000 अराउंड याची फीज असणार आहे. त्याचबरोबर जी प्लेसमेंट या कॉलेजमध्ये होते ती सेम PCCOE पुणे आणि याची प्लेसमेंट सेम एकाच कॅम्पसमध्ये होते. त्याच्यामुळं प्लेसमेंटच्या जर आपण अनुषंगाने पाहिलं तर हे एक चांगलं कॉलेज आहे. त्याचबरोबर याचा जर कट ऑफचा विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 96.83. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 96.12. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 93.85. तर हा या कॉलेजचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचं कॉलेज याच्यामध्ये आहे JSPM ताथवडे, म्हणजेच जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे. तर या कॉलेजचा कॉलेज कोड जर आपण पाहिला तर 6141 हा या कॉलेजचा कॉलेज कोड आहे आणि हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. ओके. याच्या फीजचा जर आपण विचार केला तर 1,09,000 दरम्यान याची फीज असणार आहे ओपन साठीची. याचा आपण कट ऑफ पाहू तर ऑटोमेशन अँड रोबोटिक्स साठी याचा कट ऑफ आहे 89.17. देन ENTC इंजिनिअरिंग साठी याचा कट ऑफ आहे 92.77. देन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी याचा कट ऑफ आहे 96.69. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी याचा कट ऑफ आहे 90.86. तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम या ब्रांच साठी याचा कट ऑफ आहे 94.38. तर मित्रांनो, हे वन ऑफ द बेस्ट किंवा चांगलं कॉलेज आहे पुण्यामधील.
जर तुम्हाला समजा 94 to 95, 96% असतील, तर तुम्ही नक्कीच या कॉलेजचा विचार करू शकता. त्याच्यानंतर ना नेक्स्ट कॉलेज आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, म्हणजेच याला आपण म्हणतो AISSMS. ओके, तर याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6278. तर हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे आणि हे अफिलिएटेड आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीसाठी. त्याच्यानंतर याच्या फीचा जर आपण विचार केला तर 1,40,000 अराउंड याची फीस आहे. ओके, ही ओपन साठीची फी असणार आहे, कॅटेगरी वाईज तुम्हाला फी वेगळी असणार आहे. देन याचा जर आपण कट ऑफ जर पाहिला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 96.59. देन ENTC इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 92.49. रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी याचा कट ऑफ आहे 88.99. मी या इथे फक्त तुम्हाला टेक ब्रांचेसचा कट ऑफ सांगतोय. ॲज कम्पॅरेटिव्हली तुम्ही कोर ब्रांचेसचा कट ऑफ याच्यापेक्षा नक्कीच कमी असेल असं कन्सिडर करू शकता. देन 12 नंबरचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी. तर हे एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. ओके, देन याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6146. तर हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. याची फीस थोडीशी हायर आहे, 1,91,000 याची ओपन साठीची फी असणार आहे. देन जर याच्या कट ऑफचा जर आपण विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 95.85. देन ENTC इंजिनिअरिंग 90.69. देन कॉम्प्युटर अँड म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याचा कट ऑफ आहे 95.39. तर अशा या प्रकारे MIT आळंदीचा कट ऑफ असणार आहे. देन 13 नंबरचं कॉलेज या लिस्टमधील आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जे अगोदर आपण कॉलेज पाहिलं होतं ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होतं. तर हे कॉलेज फक्त इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे टेक ब्रांचेससाठी फेमस कॉलेज आहे. याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6282 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. याच्या फीचा जर आपण विचार केला ओपन साठीचा तर 1,28,000 याची फीज असणार आहे. त्याचबरोबर याचा कट ऑफ आपण पाहू तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 96.27 याचा कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 95.77 याचा कट ऑफ असणार आहे. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 91.45. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स 94.87. एक चांगल्या प्रकारचं पुण्यामधील कॉलेज आहे हे. याची प्लेसमेंट रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर 85% स्टुडंट्सला इथून प्लेसमेंट मिळते. त्यासोबत हे कॉलेज मेन सिटीमध्ये लोकेटेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बाकी फॅसिलिटीजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. देन या लिस्टमधील 14 नंबरचं कॉलेज आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच I2IT. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6754 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. तर हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज आहे आणि याचा फीचा जर आपण विचार केला तर 1,10,000 ओपन साठीची याची फीज असणार आहे. देन याचा आपण कट ऑफ पाहू तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 95.22 असा याचा कट ऑफ असणार आहे. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 94.32. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 91.22. हा असा या प्रकारचा I2IT चा कट ऑफ असणार आहे. देन 15व्या नंबरचं कॉलेज आहे या लिस्टमधील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके मित्रांनो, या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे 6139. तसंच हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. याच्या फीजचा जर विचार केला तर 74,000 याची फीज असणार आहे. म्हणजे ज्यांना एकदम अफोर्डेबल कॉलेज पाहिजे कमी फीजवालं तर ते ह्या कॉलेजचा विचार करू शकतात. ओपन साठीची ही फीज असणार आहे. तर मित्रांनो याचा कट ऑफ आपण पाहूया तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 94.87. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी याचा कट ऑफ आहे 93.53. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 88.61. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 90.59. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ML मशीन लर्निंग याचा कट ऑफ आहे 92.22. देन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स याचा कट ऑफ आहे 92.85. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. देन 16व्या नंबरचं कॉलेज आहे या लिस्टमधील डॉक्टर DY पाटील युनिटेक सोसायटी डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी. तर पिंपरीमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे, पण अनफॉर्च्युनेटली हे कॉलेज मागच्या 1 वर्षापासून कॅप मध्ये पार्टिसिपेट करत नाहीये. तरी पण आपण पुण्याचं कॉलेज आहे म्हणून या लिस्टमध्ये इन्क्लूड त्याला केलेलं आहे. तर हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज आहे. तसेच त्याची फीजचा जर विचार केला तर 1,03,000 याची फीज आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण इथं त्याचे कट ऑफ डिस्क्लोज नाही केलेले. देन 17व्या नंबरचं कॉलेज आहे 6802 म्हणजेच डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च अकोर्डी पुणे. तर आपण टोटल डॉक्टर DY पाटीलचे 3 कॉलेज पाहिले. 6272 ओके, ते अकोर्डीमध्ये लोकेटेड आहे, ते फर्स्ट कॉलेज आहे.
देन 6802 हे पण एक अकुर्डीमध्ये लोकेटेड कॉलेज आहे. हे सेकंड नंबरचं कॉलेज आहे. देन आपण पिंपरीचं कॉलेज पाहिलं, डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी. ओके मित्रांनो, तर यामध्ये आपण पाहू 17व्या नंबरला हे कॉलेज आहे. तर हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज आहे आणि याच्या फीजचा जर आपण विचार केला तर 1,03,000 अराउंड याची फीज असणार आहे. देन जर आपण याचा कट ऑफचा जर विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ असणार आहे 96.02. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 91.22. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स साठी याचा कट ऑफ आहे 94.12. तर मित्रांनो, नेक्स्ट कॉलेज आहे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे. तर हे एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. देन याचा आपण इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला तर 6156 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. तसंच हे एक ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे आणि याची फीजचा जर आपण विचार केला तर 98,000 याची फीज आहे ओपन साठीची. तसेच याचा कट ऑफ जर आपण पाहिला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 95.72. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी याचा कट ऑफ आहे 93.64. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी याचा कट ऑफ आहे 88.14 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्ससाठी याचा कट ऑफ आहे 90.85. देन नेक्स्ट कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे. ओके, तर हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे. याच्या फीजचा जर विचार केला तर 1,38,000 याची फीज आहे. त्याचबरोबर याचे इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6177 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. याच्या कट ऑफचा जर आपण विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 94.39, तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 92.86, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 85.14 अशा प्रकारे याचा कट ऑफ असणार आहे मित्रांनो. तर या लिस्टमधील लास्ट कॉलेज आहे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लावले पुणे. याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6796 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. तसेच हे एक नॉन ऑटोनॉमस टाईपचं इन्स्टिट्यूट आहे आणि याच्या फीजचा जर विचार केला तर 1,08,000 समथिंग याची फीज असणार आहे ओपन साठीची. याचा आपण कट ऑफ पाहू तर याचा कट ऑफ असणार आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 94.19, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 83.40. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिले टॉप 20 कॉलेजेस इन पुणे. तर या कॉलेजेसचे मी तुम्हाला जे कट ऑफ सांगितले किंवा जी फीज सांगितली ती ओपन साठीची असणार आहे. जर फीजचा जर आपण विचार केला फी स्ट्रक्चरचं, प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे कॉलेजनुसार व्हॅरी करतं. ओबीसी साठी, त्याच्यानंतर एनटी असेल, NT2, NT1, NT2, NT3 यासाठी वेगवेगळी फीज असते मित्रांनो. त्यासोबत एससी आणि एसटी साठी वेगवेगळी फीज असते. ओबीसी साठी जी आपली ट्युशन फी असते हिची 50% ट्युशन फी आपली ऑफ असते. त्याच्यानंतर जे आपण NT1, NT2, NT3 असेल तर त्याच्यासाठी आपण पूर्ण ट्युशन फी ही माफ असते आणि त्याचबरोबर एससी आणि एसटी साठी डेव्हलपमेंट फी प्लस ट्युशन फी माफ असते. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे होते पुण्यामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेज. आणि जर याच्या कट ऑफचा जर विचार केला तर आपण पाहिलंय की या स्लाइड्स मध्ये आपण पाहिलं की आपण ओपनचे कट ऑफ सांगितलेत. ऍज पर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ अज्युम करू शकता. तसेच आपण पर्सनल काउन्सिलिंग जे मुलांनी परचेस केलंय त्या मुलांना आपण सेपरेट PDF पाठवणार आहोत त्यांच्या कट ऑफ नुसार, त्यांच्या कॅटेगरीनुसार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं पुण्यामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस की जिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग परचेस करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण काउन्सिलिंगच्या एनरोलमेंट फॉर्मची लिंक देतोय, तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. नवनवीन अपडेट्स आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना जेणेकरून ऍडमिशन प्रोसेस मध्ये गायडन्स मिळेल.